आजचा प्रवास फक्त फिरण्यासाठी नव्हता. तो होता मन शांत करण्यासाठी आणि काहीतरी आतून अनुभवण्यासाठी. गडबडीच्या आयुष्यात असं एखादं शांत वळण मिळालं ना, की स्वतःलाच पुन्हा भेटल्यासारखं वाटतं. कधी-कधी प्रवास ठिकाणांसाठी नसतो, तो असतो मन शांत करण्यासाठी. आजचा हा प्रवास थेट निसर्गाच्या कुशीत. खिडकीबाहेर पडणारी झाडं, रस्त्यात भेटलेली श्रद्धा आणि हातात चहाचा गरमागरम कप. प्रवासाची खरी सुरुवात इथूनच तर होते. अकोल्यात पाऊल टाकताच गावची साधी, गोड वाईब मनाला भिडली. उसाच्या रसासारखीच, अगदी ताजी आणि गोड. घरी पोहोचल्यावर थोडंसं काम केलं आणि पुन्हा एक कप चहा घेतला, कारण उद्या होता खास दिवस, श्रद्धेचा आणि शांततेचा. त्यानंतर मी गेले होते तेथील यात्रेसाठी. उद्या महाशिवरात्री असल्यामुळे इथे खूप मोठी यात्रा असते. प्रवरा नदीचा निवांत प्रवाह आणि अगस्त्य ऋषींच्या पवित्र स्थळाकडे जाणाऱ्या पायऱ्या. प्रत्येक पाऊल जणू मनाला अजून शांत करत होतं. मंदिरात सुरू होती सुंदर तयारी, फुलाचा सुगंध आणि दर्शनासाठी लागलेली भक्तांची शांत रांग. श्रद्धेचं खरं रूप इथेच तर दिसतं. अगस्त्य ऋषींच्या चरणी डोकं टेकवलं आणि त्या क्षणी सगळा थकवा, सगळ्या चिंता कुठेतरी विरून गेल्या. रात्रीची जत्रा, दिव्यांची रोषणाई आणि आनंदाने भरलेलं वातावरण. गावातल्या उत्सवाची मज्जाच वेगळी असते, नाही? हा दिवस संपला, पण मनात मात्र शांततेची एक सुंदर आठवण कायम जपून राहील. आणि ही तर फक्त सुरुवात आहे, कारण दुसऱ्या दिवशी सकाळी मी गेले होते एका अजून खास ठिकाणी. ते पाहण्यासाठी पार्ट 2 साठी स्टे ट्यून राहा. बाय, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.